बातमी आता सविस्तर बघणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाला सभागृह देण्यास लखनौ विद्यापीठाकडून नकार देण्यात आलेला आहे। कार्यक्रमासाठी सभागृह आरक्षित करण्यास विद्यापीठानं नकार दिल्याचं समोर आलेलं आहे। कार्यक्रमासाठी लखनौतील अन्य सभागृह पाहावं असं पत्र विद्यापीठाच्या निर्माण विभागानं आयोजकांना दिल्याचं कळतंय। विद्यापीठातील कर्मचारी संघटनेने सभागृह आरक्षित करण्याची मागणी केली होती। यापूर्वी देखील लखनौ विद्यापीठात शिवजन्मोत्सव कार्यक्रम पार पडलेला आहे। नंतर पुन्हा एकदा बघूयात महत्त्वाच्या बातम्या। जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 321 पैकी 167 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या एकूण 321 उमेदवारांपैकी 167 उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवण्यामध्ये अपयश। नंदुरबारच्या प्रकाश गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जनआंदोलन ही उभं करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। तर सिमेंट प्रकल्प आल्यास शेत जमिनीतील मोठा फटका बसण्याचीही दाट शक्यता। बातमी नाशिकमधून आहे। नाशिक मनपामध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत येण्याचा प्रस्ताव आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपची एकाहाती सत्ता असतानाही भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेत येण्याचा प्रस्ताव आहे। केंद्रात आणि राज्यात शिंदेंची शिवसेना सोबत असल्यानं स्थानिक पातळीवरती देखील सोबत राहण्यासाठी प्रस्ताव दिल्याचं भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचं वक्तव्य आहे। शिंदेंच्या शिवसेना आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर दर महिन्याला आम्ही एकत्र बसत असतो। आत्ताही 3 दिवसापूर्वी आम्ही एकत्र मीटिंग झाली आणि त्यांना असं सांगितलं की राज्यात आणि देशात जर आपण एकत्र आहे तर नाशिक महानगरपालिकेतही आपण सत्ताधारी गटाबरोबर असावं अशी त्यांना मी इच्छा व्यक्त केलेली। आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे नेते असतील, हे सगळे एकत्रित कुठं आपण महायुतीमध्ये सत्तेमध्ये राहायचं याचा निर्णय ते घेतील। परंतु स्थानिक पातळीवरती आम्ही आमच्या सगळ्यांशी चर्चा करतोय। आमच्या जे नगरसेवक निवडून आले त्यांचं देखील मत सकारात्मकपणे आहे।